हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज मी तुमच्यासोबत एक छान अशी छोट्याशा भुकेसाठी, म्हणजेच आपण चहाबरोबर कसा नाश्ता करतो, खारी टोस्ट वगैरे, तर तशीच अगदी छान अशा पद्धतीची आणि करायला सोपी, खायला टेस्टी आणि वेळ पण फार कमी लागतो करायला, तर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही त्याला बघा आता भरपूर अशा भाज्यांचा सीझन चालू झालेला आहे. मेथीची भाजी, वाटाणे, पालक भाजी वगैरे. तर बघा सिजनेबल अशा ज्या भाज्या येतात त्याच्यापासून असे वेगवेगळे पदार्थ बनवले तर ते खायलाही टेस्टी असतात आणि त्याचे आपल्याला फायदे देखील शरीराला खूप छान मिळतात. तर आपण आता आज ना मेथीच्या भाजीपासून ही रेसिपी तयार करणार आहोत. तर तुम्ही तिला मेथीच्या पुऱ्यासुद्धा म्हणू शकता किंवा मग आणि काय खास्ता वगैरे असं काही मेथीचा ते देखील त्याला नाव आहे, पण आपण त्याला मेथीच्या पुऱ्याच म्हणूया. कारण बघा मी आता तुमच्यासोबत त्या शेअर करणार आहे आणि एवढ्या सुंदर लागतात खायला. तुम्हाला आवडल्या ना तर नक्की तुम्ही त्या ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण हो, पुढे जाण्यापूर्वी, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे ज्या काही व्हिडिओजबद्दल किंवा मी केलेल्या रेसिपीबद्दल ज्या कमेंट्स असतील त्या मला नक्की शेअर करा. सगळ्यात पहिल्यांदा बघा मी इकडे आता मेथीची भाजी घेतलेली आहे एक जुडी. तर त्याच्या आपल्याला काड्या अजिबात घ्यायच्या नाही, फक्त पानं घ्यायची आणि अशी तेलामध्ये ती फ्राय करून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चापणा जो आहे तो निघून जातो, त्याच्यामधलं पाणी जे असतं जास्तीचं ते निघून जातं. अशा पद्धतीने भाजी परतवून घ्यायची. आता त्यानंतर भाजी साईडला ठेवून द्यायची आणि मग एका बाउलमध्ये आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच पिठामध्ये अर्धा कप जो आहे तो आपल्याला बारीक रवा घ्यायचा. तर मी इथे आता बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप आणि 2 कप पीठ घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओवा जो आहे तो असं क्रश करून हातावरती त्याच्यामध्ये टाकला. कारण बघा काही जणांना मेथीची भाजी खाल्ली की मग ॲसिडिटीचा त्रास होतो, म्हणून याच्यामध्ये ओवा यूज करायचा. त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ टाकले, 2 चमचे लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर जी आहे ती मी याच्यामध्ये टाकली, अर्धा चमचा काळी मिरीची पावडर टाकली, याने सुद्धा टेस्ट छान येते. आणि त्यानंतर कसुरी मेथी टाकली 1 चमचा क्रश करून. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, कारण बघा मिठाशिवाय तर कोणत्याच पदार्थाला चव येत नाही, तो पदार्थ बिनचवीच राहतो. मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, त्यानंतर 1 चमचा तेल टाकायचं आणि हे सगळे पदार्थ एकसारखे हाताने करून घ्यायचे. आणि मग त्याच्यामध्ये आपण जी भाजी शिजवून घेतलेली होती मेथीची मग अशी तेलावरती परतवून, तर ती भाजी मी याच्यामध्ये ॲड करत आहे. आता ही भाजी आणि हे सगळं पीठ जे आहे ते एकत्र असं हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्या भाजीमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते त्या पिठामध्ये ऑब्झर्व होतं. मग आपल्याला पाण्याचा प्रमाणाचा जो अंदाज आहे तो समजतो. आणि आता बघा त्याच्यानंतर पिठाला कसा छानसा कलर पण आलेला आहे आणि आता आपल्याला याचा अंदाज पण आला की याच्यात आपल्याला किती पाणी लागेल. असं थोडं थोडं करत आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या पिठाचा छानसा असा मी इकडे गोळा तयार करून घेतला. थोडं थोडं पाणी घेत मळून हा तयार झाला आहे माझा गोळा. आणि त्याच्यानंतर हे जे पीठ आहे ते आपल्याला आता एका भांड्यामध्ये असं मळलेलं तिथे साईडला ठेवून द्यायचं 10 मिनटं. आणि त्याच्यानंतर आता हे जे आपण पुऱ्या लाटणार आहोत तर त्याच्या पात्या बनवण्यासाठी हे जे स्टफिंग आहे ते मी तयार करते. त्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर मग तुम्ही मैदाही वापरू शकता. मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं आणि ते असं मिश्रण एक छानसं करून घ्यायचं. आणि मग आता मगाशी जे आपण पीठ मळून ठेवलेलं ते त्याला 10 मिनटं रेस्ट झालेली आहे. अशा प्रकारे छान ते भिजलेलं आहे. त्यानंतर आता त्याचे आपण चपातीला जसे गोळे करतो असे गोळे करून घ्यायचे, एकसारखे गोळे करायचे आणि मग आपल्याला त्या चपात्या सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत. बघा या पुऱ्या अतिशय सुंदर लागतात खायला. तुम्ही प्रवासासाठी बाहेर चालला असाल 2-3 दिवसासाठी तर त्यासाठी देखील तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकता. हे 4-5 दिवस तरी खराब होत नाहीत पुऱ्या. आणि तुम्ही जर व्यवस्थित तळल्या, क्रिस्पी वगैरे, जास्त हाय फ्लेमवर नाही तळल्या तर ते अगदी 8-10 दिवस पण चांगल्या राहतात. तर आता इथे बघा एवढ्या पिठाचे माझे 7-8 गोळे तयार झालेले आहेत. आता मी इथे चपाती लाटून घेणार आहे. आपली अशी चपाती नेहमीची लाटतो त्याच प्रकारे पातळ अशी ही
जी लाटी आहे ती आपण लाटून घ्यायची। अशाच पद्धतीने आपण जेवढे गोळे बनवलेले आहेत तेवढ्या सगळ्या ज्या चपात्या आहेत त्या पातळ अशा लाटून घ्यायच्या आणि मग बघा ह्या एकत्र अशा तयार करून ठेवायच्या साईडला। तर मी इथे पहिली चपाती तुम्हाला लाटून दाखवली, त्यानंतर ही दुसरी मी लाटते। तर बघा असे जर आपले घरात छोटी मुलं असतील तर त्यांच्या अशा छोट्याशा भुकेसाठी म्हणजे आधीमध्ये जेव्हा त्यांना भूक लागते त्यावेळेस आपण ही एखादी पुरी हातामध्ये दिली तर खायला पण ती हेल्दी आणि पोट पण भरतं त्यांनी असं पटकन। त्याच्यामुळे हा पदार्थ जो आहे तो खूप छान, म्हणजे ही पुरी खायला खूपच छान आहे आणि तब्येतीला सुद्धा ती चांगली आहे। तर आता अशा प्रकारे ही चपाती तयार केल्यानंतर आपण जे स्टफिंग तयार केलं होतं कॉर्नफ्लॉवर आणि जे तूप वापरलेलं त्यापासून, तर असं ते सगळं या चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यावरती दुसरी चपाती ठेवायची आपण जी लाटलेली होती ती। पुन्हा हे सगळं मिश्रण त्या चपातीला लावून घ्यायचं। अशा प्रकारे तुम्ही एका वेळेस 4 चपात्या 3 5 अशा कितीही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही एकावर एक अशा चपात्या ठेवून हे मिश्रण लावून घ्यायचं। सगळ्याला व्यवस्थित असं पॅक करायची चपाती ती साईडून पूर्ण, म्हणजे काय आहे ती पुन्हा अशी त्याच्या घड्या ज्या आहेत त्या उघडल्या जात नाहीत पुऱ्या लाटताना आणि पुऱ्या आपल्याला छान अशा व्यवस्थित लाटता येतात। आता बघा मी इथे 4 ज्या चपात्या होत्या त्या एकावर एक ठेवून अशी सगळ्याला पीठ लावून व्यवस्थित म्हणजे मगाशी ते तयार केलेलं कॉर्नफ्लोअरचं पीठ लावून व्यवस्थित घेतलेलं आहे आणि अशी मी त्याची घडी बनवत आहे। म्हणजे आपण बोलतो ना की जे वड्या बनवतो त्याच्यासाठी कशा आपण अशा गोल राऊंड बनवतो त्याप्रमाणे असं बनवून घ्यायचं आणि थोडंसं असं गोल गोल फिरवायचं, म्हणजे जर जाड राहिलेलं असेल तर ते सगळं साईज त्याची एकसारखी येते। आणि त्याच्यानंतर हे जे बनवलेली आपण पिठाची जे चपात्याची जी वळकुटी आहे तर ती आपल्याला अर्धा सेंटीमीटरमध्ये कट करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने मी त्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण ज्या काही चपात्या लाटलेल्या त्याच्या एकसाथच सगळ्या असे छोटे छोटे ज्या पुऱ्या करायच्या आहेत त्याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या, म्हणजे कसं आहे आपला वेळही वाचतो, गॅसचीही बचत होते आणि तेलाची, कारण आपण असं पटकन सगळी तयारी करून ठेवली असेल तर पुऱ्या या आहेत त्या आपल्या पटापट होतात आणि तळून देखील होतात। तर मी आता सगळ्या एकसारख्या इथे गोळे करून तुम्हाला दाखवलेले आहेत, अशा अर्ध्या सेंटीमीटरवरती कट करून घेतलेले आहेत। आता त्याच्यानंतर या गोळ्या कट करताना त्याचा आकार असा वाकडा तिकडा होतो, त्यामुळे तुम्ही त्या पुन्हा अशा शेपमध्ये गोल आकार करू शकता किंवा काही जर तशाच लाटायचे असेल तर तशाचसुद्धा तुम्ही लाटू शकता। पण मी इथे त्याला असा एकसारखा गोल आकार देऊन घेतलेला आहे। तर बघा त्याच्यामुळे काय होतं पुरी आपली एकसारखी छान अशी लाटली जाते, दिसायला पण सुंदर दिसते। तुम्ही जास्त पण पातळ पुऱ्या लाटू नका किंवा जास्त पण जाड लाटू नका। पातळ लाटल्या तर त्या लगेच तेलामध्ये अशा करपल्या जातात आणि जाड लाटल्या तर आतमध्ये कच्च्या राहायची जर शक्यता असते, त्यामुळे त्या मीडियमच अशा लाटायच्या आणि तळताना सुद्धा आपल्याला मीडियमच व्यवस्थित अशा तळायच्या आहे। आता एकसारख्या अशा पुऱ्या आपल्याला छोट्या छोट्या लाटून घ्यायच्यात। मी पहिल्या गोळीला पीठ लावलं पण ते जरा दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही आणि तेलाची पण त्याच्यामध्ये घाण होते पिठाने, त्याच्यामुळे मी अशाच बिना पिठाच्या डायरेक्ट ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। अशा छोट्या सगळ्या एकसारख्या पुऱ्या खायला पण एवढ्या टेस्टी लागतात ना, आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपण जर अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत सीझनेबल भाज्या, फ्रूट्स किंवा जे काही फळभाज्या येतात, पालेभाज्या, त्या सगळ्या व्यवस्थित अशा आपल्याला त्यापासून सकस आहार मिळतो, त्यामुळे त्या सगळ्या खाल्ल्याच पाहिजेत। जर तुमची मुलं अशा पद्धतीने भाज्या जर खात नसतील तर तुम्ही काही ना काहीतरी वेगळी नवीन ट्रिक वापरून त्यांना या भाज्या ज्या आहेत त्या खाऊ घालू शकता। वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पुऱ्या म्हणा, त्याच्यानंतर वेगवेगळे कटलेट्स वगैरे बनवता येतात। तर अशा पद्धतीने देखील तुम्ही त्यांना म्हणजे असं आपण नवीन पदार्थ केलं की त्यांना माहिती पडत नाही की याच्यामध्ये नक्की काय घातलं आहे, पण खायला खूप टेस्टी लागतात। मग ते त्यांना प्रोटीन्स पण मिळतात आणि सगळे पदार्थ त्यांच्या पोटात देखील जातात। आता इथे सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर मग मी अशा ह्या तेलावर
यावरती तळून घेणार आहे. तर सर्वप्रथम मी तेल चांगलं कडक केलं होतं, कारण बघा तेल जर तापलेलं व्यवस्थित नसेल तर या पुऱ्या अत्यंत तेलकट होतात, खूप तेल पितात, त्याच्यामध्ये तेल पण राहण्याची शक्यता असते. त्यामुळे तेल असं छान कडक तापून घ्यायचं आणि जेव्हा आपण पुऱ्या सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम आपण मीडियम लोवरती ठेवायची आणि मग त्यानंतर अशा गोल गोल अशा फिरवत या पुऱ्या छानशा सगळ्या साईडून भाजून घ्यायच्या. तर अशा प्रकारे या पुऱ्या माझ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या या मेथीच्या पुऱ्या? तुम्हाला आवडल्या का? आवडल्या जर असतील तर नक्की तुम्ही ट्राय करा. मी आज दाखवलेली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की तुम्ही तुमचा रिप्लाय द्या. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा रेसिपीबरोबर पुन्हा नव्याने भेटू. चला तर मग बाय बाय.